जय महाराष्ट्र। मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा सोलापूर महानगर प्रमुख म्हणून काम करतो आणि त्याचबरोबर गरीब बीडी व यंत्रमाग कामगार महाराष्ट्र कामगार सेनेचा प्रदेशाध्यक्ष म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून काम करतो। म्हणजे आलेला काळ हा पूर्ण काळ निवडणुकीचा काळ आहे। या निवडणुकीमध्ये अनेक इच्छुक पक्ष अपक्ष अनेक लोकांनी या ठिकाणी आपापल्या विकासाचे मुद्दे किंवा आपण काय करू शकतो हे जाहीरनाम्याच्या माध्यमातून समोर येतात। परंतु या देशामध्ये 2014 साली काँग्रेस विरोधी लाट येऊन शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचा युतीचं सरकार देशामध्ये आला आणि मोदीच्या स्वरूपानं कारभार करत असताना प्रधानमंत्री मोदीजी आशेचे किरण वाटलं। त्या काळामध्ये मोदींनी आणि त्यांच्या सर्व पदाधिकारी त्यांच्या नेत्यांनी संपूर्ण देशामध्ये महागाई विरोधात रान पेटवलं आणि त्याचबरोबर काळा पैसा देशात परत आणतो म्हणून त्यांनी 15 लाख प्रत्येकाच्या खात्यात टाकतो असं म्हटलं। तो नोटबंदी करत असताना काळा पैसा बाहेर येण्यासाठीच लोकांना विश्वास वाटला। दूरदर्शनवर किंवा टी व्हीवर बघताना मोदी दिसले की लोकांना एक वाटायचं काय तर नवीन धोरण घेऊन आलं। अशा प्रकारे 14 ते 19 5 वर्ष कालावधी गेला। परत निवडणूक आली 19मध्ये। मग त्यावेळेला काँग्रेसने किंवा इतर पक्षांनी जे राज्य सत्ता केले 60 वर्ष काय केलं नाही, मी 5 वर्षात काय करणार, मला अजून संधी द्या। आणि या माध्यमातून मी तुम्हाला या देशाला भक्कम बनवीन, गरिबाला या ठिकाणी चांगलं संरक्षण करेन आणि बेकारांना दरवर्षी 2 कोटी युवकांना बेरोजगारांना काम देणार अशा प्रकारचं या ठिकाणी वक्तव्य केलं। चला अजून एकदा आपण मोदींना निवडून देऊया अशा प्रकारे लोकांनी परत एकदा निवडून दिले आणि ते सुद्धा चांगल्या भरघोष मताधिक्याने मेजॉरिटीने निवडून दिले। असे असताना ज्यावेळेला 2019 झाल्यानंतर पवित्राच बदलला। आता राजकारणामध्ये कसल्याही प्रकारचा असो विरोधी पक्ष असू नये अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेलं दिसून येते। महात्मा गांधींनी म्हणलं होतं की विरोधी पक्ष जितकं भक्कम तितकं देश मजबूत चालतंय, सरकार विकास काम करते। परंतु यांनी विरोधकच नसावं अशा प्रकारचे मनोकामनाने किंवा त्यांच्या उद्देशाने त्यांनी पूर्णपणे कामकाज करताना दिसून येते। 19 ते 24 या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून इतर खात्याच्या माध्यमातून टॉर्चर करायचा किंवा त्यांना अडचणीत आणण्याचा किंवा त्यांच्यावर दबाव टाकण्याचा सन 2014 पासून 19 आणि 19 पासून आता चालू 2024 पर्यंत या 10 वर्षाच्या 9.5 वर्षाच्या कालावधीमध्ये केंद्रातील मोदी सरकारने अनेक अशा प्रकारच्या जुमला त्यांनी म्हणतात की मी 15 लाख देतो म्हणलो। एका पत्रकाराने विचारलं, एक चॅनलमध्ये विचारलं तर अमित शहा म्हणतात की वो इलेक्शन जुमला रहता है, ये जुमला त्यांना अति सहज म्हणून गेलं पण गरिबाचं जीवाचा जुमला झालेला आहे। अशा परिस्थितीमध्ये या पूर्ण कालावधीमध्ये मोदीजी, शहा त्याचबरोबर नड्डा या सगळ्यांनी या 10 वर्षामध्ये काय केलं? महागाई वाढविली, बेकारी वाढविली, देशात जातीवाद निर्माण केला, जातीमध्ये भांडणं लावली, ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून अनेक राज्य पाडली, अनेक लोकांचे त्यांनी विनाकारण खोट्या केसेस टाकून दबावतंत्र वापरले आणि आता 2024ला त्यांनी निवडणुकीला समोर जात असताना त्याचं एकच आहे ध्येय की सत्ता काबीज करणे, त्याच्या पलीकडे काय नाही असं दिसून येतं। कारण ज्या दिल्लीच्या आप पक्षाच्या माध्यमातून केजरीवाल यांनी अनेक जीवनाच्या वस्तू, पाणी, त्या लाईट,
अशा जीवनावर टॅक्स हे जीवनावश्यक वस्तू दररोज लागणाऱ्या कुटुंबाला लागणाऱ्या वस्तू मोफतमध्ये केले त्यावेळेला काय म्हणले की मोफत देणं म्हणजे हे देशाला धोक्याचं आहे. परंतु आता याच मोदी साहेबांनी एक नवीन तंत्र काढलेलं आहे. जाहीरनाम्यामध्ये त्यांनी केलं का काय केलं माहीत नाही, अजून जाहीरनामा बाहेर पडलाच नाही. परंतु निवडणूक येण्या अगोदर त्यांनी प्रत्येक रेशन दुकानमध्ये गरिबांना किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबियांना धान्य देत असताना हे बघा काय म्हणतात मोदी सरकारची हमी म्हणजे मोदी सरकारची गॅरंटी, सर्वांना धान्य, पोषणयुक्त समाज. काय त्यांनी हे केलेलं आहे की तुम्ही जे म्हणता की मोदीजी आणि नड्डाजी, अमित शहाजी आपले देशाचे पंतप्रधान म्हणतात की अबकी बार 400 पार, अबकी बार 400 पार असल्यावर असं का खेळविण्याचा प्रयत्न कशाला होतोय. आणि बघा इथं मोदी की गॅरंटी, मोदींची गॅरंटी आणि पुढील 5 वर्ष मोफत धान्य. म्हणजे तुम्ही आता लोकांना आम्हीच दाखवा लागला. 80 कोटी लोकांना धान्य देतो म्हणते. एका कुटुंबाला जर आपण 5 लोक जरी कमीत कमी धरलं तर तुम्ही विचार करा या पूर्णपणे 20 ते 25 कोटी धान्य दुकानामध्ये 50 कोटी या पिशव्या बनवलेल्या आहेत. या पिशवीची किंमत कमीत कमी 50 रुपये आहे. 50 कोटी म्हणजे 50 कोटी 50 रुपये किती पैसे झाले. हे केवळ जाहिरातबाजीसाठी आणि निवडणुकीसाठी वापरलेले आहेत. आचारसंहिता लागू होण्या अगोदर या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. हे अत्यंत केविलवाणा प्रयत्न आहे. अनेक प्रकारच्या लोकांना विचारलं आम्ही की मोदी 400 पार, मोदी 400 पार, हमने वो बनाया, हमने हे मेरे भाई और बहन हमने हे बनाया वो बनाया, ये क्यों किया फिर. अशा प्रकार सवाल लोकांकडून होताना दिसतोय. गरीब लोक या ठिकाणी भुलून जावेत आणि 5 वर्ष जरा परत निवडणुका झाले की आमच्या पत्रकार, आमचे समाज बांधव, सामाजिक कार्यकर्ते विचारतात की काय झालं तुमचं मोफत धान्य. हो तो जुमला आहे, हो तो जुमला आहे अशा प्रकारचं म्हणण्यासुद्धा मागं पुढं जात नाहीत. तुम्ही बघितलं कोरोना काळामध्ये हो तरी लोकांना थाळी वाजवायला सांगितलं, टार्च लाईट दाखवायला सांगितलं, अंधश्रद्धेच्या आहारी जाण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आणि नोटबंदी केल्यानंतर कुठे गेला काळा पैसा, कुठे गेलं 15 लाख, अशा अनेक समस्या या ठिकाणी निर्माण होताना दिसून येतात. पण आता जनता ओळखलेली आहे. जनता प्रत्येक ठिकाणी मोदीचा विकास रथ म्हणून निघाल्यानंतर अनेक ठिकाणी ग्रामीणमध्ये, शहरामध्ये अनेक लोकांनी, सर्वसामान्य लोकांनी, कुठल्याही पक्षाचं नाही, सामाजिक लोकांनी किंवा कुठल्या पक्षाचं सर्वसाधारण जनता त्या रथाला रोखलेत. आणि आता हे रेशन दुकानमध्ये दिलं तर दिलं, धान्य भरून द्यायला पाहिजे मोकळे. एखाद्या घरी आपण गेलो पिशवी धरून जर पिशवी द्या म्हणलं तर आपली संस्कृती आहे, आपली हिंदू संस्कृती आहे. हिंदू आहे हम हिंदू आहे और हम हिंदुत्व लाएंगे. हिंदू संस्कृतीमध्ये काय एकाला कुठल्याही प्रकारचं आपण घरातनं वस्तू देताना डबा असो पिशवी असो का तर त्याचं भरून दिलं पाहिजे. पण मोदी आत्ताच मोकळी पिशवी द्यायला लागला. आताच मोदी मोकळी पिशवी देऊन लोकांना मोकळ्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करता दिसून येत आहे. म्हणून सर्व जनता जनार्दनाला माझी विनंती आहे की या गॅरंटी नसलेल्या मोदी गॅरंटी पिशवीमध्ये आपल्याला दिलेलं मोदी की गॅरंटी 5 वर्ष मोफत धान्य यावर विश्वास ठेवू नका. आपण योग्य वाटेल, योग्य दिसेल जो खरा चालू आहे. लोकशाही धोक्यात येत आहे. अनेक प्रकारच्या समस्या आहेत, 1-2 नाही. पण साधारण आमचं म्हणणं असं आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मी एक सोलापूर शहराचा प्रतिनिधी शिवसैनिक म्हणून बोलत आहे की अशा रिकाम्या पिशवी दाखविल्याप्रमाणे तुम्हाला रिकामा हाती ठेवणार आहे. म्हणून या मोदीजींच्या याला गॅरंटीला विश्वास ठेवू नका. आणि आपण असं या खोट्या नाट्या आश्वासनाला बळी न पडता आपण या येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता म्हणजे भारतातील जनता जनार्दन एक सुज्ञ जनता जनार्दन हे दाखवण्याचा प्रयत्न करावं. आणि मोदीजीचा मी म्हणतो मी वा मोदीजी धन्य धन्य
पुढील 5 वर्ष मोफत धान्य असं म्हणायची वेळ आलेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.